श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सोमवती अमावस्याबद्दल असे काही उपाय सांगणार आहे जे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे। आज मी तुम्हाला सांगणार की अधिक ज्येष्ठ सोमवती अमावस्या प्रारंभ 14 तारखेला होणार आहे, तर वार रविवार आहे आणि त्यावेळेस दुपारच्या वेळेस 12:20 अमावस्या सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी अमावस्या ही 8:24 सकाळी समाप्त होणार आहे। या दिवशी घराचा उंबरा हळदीचं लेपन करायचं आहे आणि नंतर पाण्यात आपलं जे फरशी पुसण्याचं पाणी आहे त्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र टाकून संपूर्ण जे घर आहे ते क्लीन करायचं आहे। म्हणजे काना कोपरा संपूर्ण पुसून घ्यायचा आहे। यंत्र, वाहन, घर स्वच्छ करून नारळ उतारा 7 वेळेस करायचा आहे। आपलं जे मुख्य दार असतं त्या ठिकाणी नारळ उतारा किंवा पिवळी मोहरीचा उतारा तुम्ही करू शकतात। याच्याने आपल्या घरातले नजर दोष बाधा संपूर्ण नाश होतात, नकारात्मक शक्ती बाहेर जाते। अमावस्याला करायचे अतिशय विशेष उपाय तुम्हाला सांगते। सकाळी ज्यावेळेस आपण आंघोळ करतो अमावस्येच्या दिवशी त्यावेळेस उटणं किंवा पंचामृत टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि नंतर आपल्या घराचा जो घर आहे, आपलं ऑफिस आहे, त्या ठिकाणी जर काही तुम्हाला वाटत असेल की नजरबाधा झालेली आहे, दृष्ट लागलेली आहे, तर आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी जे मोहरी असते, पिवळ्या कलरची मोहरी, ती हातात घ्यायची। संध्याकाळच्या टायमाला त्यामध्ये थोडीशी रक्षा मिक्स करायची। कालभैरव स्तोत्राचं तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे। नंतर वगला स्तोत्राचं तुम्हाला 1 वेळेस किंवा 11 वेळेस पठण करायचं आहे। याच्याने आपल्या घरातली जी वाईट शक्ती आहे, भानुमती आहे, म्हणजे दरिद्रता आहे, ती निघून जाते आणि घराचं संरक्षण होत असतं। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवता असतात किंवा महादेवांचं मंदिर असतं, त्या ठिकाणी एक दीप दान करायचं आहे। याच्याने आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा किंवा दुकानाचा नारळ उतारा आपल्याला करायचा आहे। नारळ उतारा करताना तुम्हाला सांगते, जे नारळ असतं त्याच्यावर शेंदूरने त्रिशूळ काढायचा आणि 7 वेळेस आपल्या घराच्या उंबराने, म्हणजे आपल्या घराचं जे मुख्य द्वार आहे त्यावरून ते नारळ उतरायचं। आपल्या ज्या गाळ्या असतील त्याच्यावरून उतरायचं। नारळ वेगवेगळे घ्यायचं आहे, एकच नारळ घ्यायचं नाही, किंवा तुम्ही पिवळी मोहरी सुद्धा घेऊ शकतात। किंवा एखादा आजारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्या आजाऱ्या व्यक्तीच्या अंगावरून सुद्धा 7 वेळेस ती मोहरी उतरून तुम्ही जाळू शकतात किंवा बाहेर फेकू शकतात। आपल्या घरातील ऑफिसमध्ये, दुकानात जाडे जडपटे असतील किंवा आपल्या घरामध्ये जाडे असतील, जडपटे असतील, तुमचं दुकान असेल, बुटीक असेल, त्या ठिकाणी संपूर्ण जाडे जडपटे ह्या दिवशी आपल्याला साफ करायचे आहे आणि संपूर्ण घर जे आहे ते क्लीन करायचं आहे। बघा, हळदीचं गोमूत्र एकत्र करून, म्हणजे हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्या घराची जी उंबरा आहे तो पुसून घ्यायचा आहे। आपल्या घरातली जी गॅसचौट आहे त्या ठिकाणी स्वच्छता करायची आहे। संपूर्ण घर म्हणजे जे फरची आहे ती पुसून त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे। गाईचं तूप आणि थोडंसं गाईचं तूप, हळद, कुंकू एकत्र करून आपल्याला त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे, कारण की त्या ठिकाणी अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि आपला जो गॅस असतो त्याची सुद्धा ह्या दिवशी पूजा करायची आहे, कारण की त्या ठिकाणी अन्नपूर्णा माता 33 कोटी देवांचा वास असतो, आपल्या पितरांचा वास असतो, म्हणून आपल्या गॅसची सुद्धा ह्या दिवशी पूजा करायची। आणि संध्याकाळच्या टायमाला दक्षिणकडे तोंड करून आपल्याला त्या ठिकाणी दीप लावायचा आहे, जो आपल्या पितरांसाठी असतो। आणि दुसरं म्हणजे घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन या असोला नारळ किंवा गोरख चिंच भेटते बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये, ती आणायची आणि आपल्या घराच्या बाहेर बांधायची। याच्याने आपल्या घराला दुष्ट लागत नाही, कोणाची आलेल्या गेल्याची नजर लागत नाही, घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही। बघा, गोरक्षींचं किंवा कोहळा ज्यावेळेस आपण बांधतो तर त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ करायची, दत्त महाराजांचा बीज मंत्राची 1 माळ, शबरी मंत्राची 1 माळ, नवनाथ मंत्राची 11 वेळेस, कालभैरव 11 वेळेस, वगला स्तोत्र 11 वेळेस, गोरख चिंच, ओसला नारळ किंवा कोहळा लाल कपड्यात संरक्षण पुढील संबंधित बांधावा। बघा, हा जो कोहळा आहे तो बांधताना आपल्या घरामध्ये दृष्ट लागू नये म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर तुम्ही ओसला नारळ किंवा तुम्ही एखादं चिंच सुद्धा बांधू शकतात। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय करायचं। हरणीदान म्हणजे आता ज्या घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ घ्यायचा आहे, ते नारळ संपूर्ण सोलून घ्यायचं। नारळ सोलून झाल्यानंतर देवाजवळ बसायचं संध्याकाळच्या टायमाला आणि त्या नारळवर 7 तुकडे 1-1 करून ठेवायचं आहे। स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत तोपर्यंत ते नारळ अमावस्यापासून सुरू करायचं तर पौर्णिमेपर्यंत त्या नारळवर संध्याकाळी असंच आपल्याला 7 तुकडे जाळायचे आहे। याच्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, नकारात्मक शक्ती बाहेर जात असते। या दिवशी आपले देव सुद्धा स्वच्छ करायचे आहे।
देवांना स्वच्छ करायचं, कारण की अमावस्या आणि बुधवारच्या दिवशी आपली देवांची साफसफाई करावी लागते. त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला साफसफाई करायची आहे. सूर्यनारायण प्रभूंना पाणी अर्पण करायचं आहे. असं केल्याने आपलं तेज वाढतं, आपल्या घरात सुख येतं, शांती येते आणि आपले आजार कमी होत असतात. या दिवशी जर शक्य असेल तर दही भाताचा नैवेद्य सुद्धा महादेवांच्या मंदिरात न्यायचा, किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या टेरेसवर तुमच्या पितरांसाठी सुद्धा दही भाताचा नैवेद्य ठेवू शकतात. असं केल्याने सुद्धा तुमचे पित्र तृप्त होतात आणि आलेल्या गेलेल्याची नजर लागत नाही आणि आपलं घर हे आपल्या घरामध्ये प्रगती व्हायला लागते. म्हणून हे जे उपाय आहे अतिशय छोटे आहे पण खूप असरदार आहे. हे उपाय केल्याने आपल्याला नक्कीच फरक पडत असतो. म्हणून प्रत्येक स्त्रीने अमावस्याच्या दिवशी जर आपल्याला काही करणं शक्य नसेल तर घरामध्ये झाडे, जळपटे किंवा जे देव आहे ते साफ करायचे आहे. ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात धूर साचलेली आहे ती संपूर्ण धूर, जे पडदे आहेत, जे आपले ब्लँकेट आहेत किंवा आपल्या घरातली सोप्याची कवरं आहे, अमावस्याच्या दिवशी आवर्जून मीठ टाकून धुवायचं. याच्याने नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक स्त्रीने घरात करायलाच पाहिजे. घरामध्ये जाडे जटपेट असतात किंवा आपले फरची इकडे तिकडे घाण असते, ती घाण सुद्धा काढून घ्यायची. दर अमावस्या पौर्णिमा आली की आपले जो वास्तुपुरुष आहे, म्हणजे आपल्या घरातला जो वास्तुदेव आहे, त्या ठिकाणी भाताचा नैवेद्य म्हणजे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा. कारण की जो आपला वास्तुपुरुष असतो तो तथास्तु म्हणत असतो आणि ज्या घरामध्ये वास्तुपुरुषाला म्हणजे दही भाताचा नैवेद्य दिला जातो त्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि वास्तुपुरुषाच्या आशीर्वादाने आपली प्रगती व्हायला लागते. म्हणून हा सुद्धा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी दीपदान सुद्धा महत्वाचं आहे, कारण की अधिक महिना आलेला आहे. तर अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्व आहे. तर ह्या दिवशी तुम्ही 33 दिव्यांचं दान करायचं आहे. नाही, तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ करू शकतात किंवा तुमच्या घराच्या मंदिराजवळ करू शकतात किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेला त्या ठिकाणी केले तरी सुद्धा चालतील. तर दीपांचं दान अतिशय श्रेष्ठ असं दान मानलं गेलेलं आहे. तर ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने दीपदान करायचं आहे. बघा, ह्या गोष्टी करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप छान अनुभव येतात आपल्या घरामध्ये. जे हरणदान म्हणजे बघा, जे हरणदान असतं ते म्हणजे जे आपले दुसऱ्या आपल्या घरातली जे अमावस्या असते, म्हणजे आपले पूर्वज, आपली आजी वगैरे बघा शीद काढत होती, ते शीद काढायचे. सगळ्या प्रकारच्या 7 धान्य, मिरच्या, त्याच्यामध्ये लसूण, कांदे हे सगळं ठेवायचं आणि ते दान